तिथे दुकानात मला बसायलाही जागा देत नव्हतात तुम्ही. सगळ्यांसमोर नोकर असल्यासारखं ट्रीट करत होतात. स्वतःच्याच मुलाशी असं वागताना काहीच कसं वाटत नाही आबा तुम्हाला? मग तुला काय कायम एमडी म्हणून मिरवायचंय का? अरे कधीतरी सामान्य माणूस म्हणून जग वाग. जड जाते. तो जड जातोय म्हणून बोलतोय. तुम्ही जसे वागत आलात जगत आलात तसंच आम्ही करायचं. ही काय वाटतंय तुमचा? त्या कामगारांच्या डब्यातलं खाता तुम्ही, त्यांची लग्न लावत फिरता म्हणून आम्ही तेच करायचं. अहो काय लॉजिक आहे हे? काय बिघडलं कुठे? हे नुकसान झालं का? अरे मिळालं तर पुण्यच मिळेल तुला. एका साईनसाठी एवढा त्रास देताय तुम्ही मला. पण तुम्ही लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी मी मागे हटणार नाही. तू हटायलाच नकोस मला मागे. तेच हवंय मला. तेव्हा तुला कळेल, कामगारांची परिस्थिती कळेल, आपली परिस्थिती कळेल, त्या घराची किंमत कळेल, बिझनेसची किंमत कळेल, माणसांची किंमत कळेल. तू मला मागे हटायलाच नकोयस. बघूया जमते का ते. ऑल द बेस्ट. ही येळ तर नुसती कुत्र्यासारखी पळतीया. सगळं काम तसंच पडलंय. ऐक ऐक सुरके सुरके आलो वाईस दामाने आणखी परत कुठं लागलं बिगलं तर डोक्याला ताप होईल. हा तर काय करू नको म्हणताय बाई? हवं सगळी माणसं आली ना तरी तुमचं बी आवरलेलं नाही अजून. तुम्हीच जरा हात चालवा पटापटा आणि मला मदत करू लागा. ऐक 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 आई तुला म्हटलं होतं ना नळावरतीच की नको धरू हे सगळं. आता लचकली ना कंबर. अगं मी केव्हापासून सांगतोय पण ऐकते का? आता घेतला ना उद्योग वाढवून. हा मग काय करू? तुमच्यासारखं बसून राहू का? काम आवरली नाहीत, गुरुजी आले नाहीत. आणि आज मुहूर्त मेटरावायचे आहे. झाली का त्याची काय तयारी? आपलं घरातलंच आवरायचं चाललंय सकाळ धरणं. अगं पण होईल की सगळं. तू अशी जीवाची आपदा कशाला करतीये? अगं हेच सांगतोय तिला मागापासून. ऐकते कुठं? हा आता बसल कंबर धरून. तुम्हाला काय जातंय बोलायला? मला पुढे होऊन करायला नको बाई सगळं. माझ्या लेकीचं लगीन आहे, सगळं मी स्वतः करणार. हे बघ राणी, तुम्ही बी एक गोष्ट लक्षात ठेवा. मला काय बी झालं ना तरी मला तुझ्या लग्नाचं सगळं काम करायचं आहे. मी पुढे होऊन तुझं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित करणार आहे. अगं लेकीचं लगीन म्हणल्यावर आईच्या अंगात 10 हत्तीचं बळ येतं बाई. तसं बी एकदा का तुझं लगीन झालं आणि तुला सासरी धाडली, ते वरचा मला चल म्हणला तरी मला काय फरक नाही पडत. आई तू असं का बोलतीये? आजच्या दिवशी पण रडवशील का आता मला? नाही नाही, अगं तुला कशाला रडवू? नाही रडवणार पोरी. अगं तुझ्या आनंदासाठी चाललंय ना सगळं. जाऊ द्या, चला आता लई काम पडले तर या आपण तिघं मिळून आवरूया. सावकाश उठ. ऐक आवरलं का सगळ्यांचं? अरे आपल्याला राणीच्या घरी जायचंय ना, मुहूर्त मेढ तिकडे. कुठे आहात तुम्ही? या ना पटकन. चिकू किती आवाज करते? घरातलं तापलेलं वातावरण अजून तसंच आहे. सॉरी पण काकी कुठे आहेत? अरे त्यांचं आवरलं का? आले आले. ए बघ मी तयार आहे. निघायचं का? छान दिसताय तुम्ही. हो तुम्ही छान दिसताय. चला मला आवरून तिकडे यायचंय परत. हो चला. चल विक्रांत, आता खरी मजा येणार. विक्रांत हां चल निघे. हो हो विक्रांत तू एकटाच जा फॅक्टरीत. इंद्रा आमच्यासोबत वस्तीत येतोय, निघतो. तू विसरला असशील म्हणून आठवण करून देतो. आज राणीच्या लग्नाची मुहूर्त मेढ आहे आणि तू राणीच्या लग्नाची जबाबदारी घेतलीस. माझ्यावर त्याहीपेक्षा जास्त महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत आबा. इथून निघालास तर ज्या जबाबदाऱ्या पार पडायला जातोयस त्या सुद्धा तू उद्या पार पडू शकणार नाहीस. मी असं का म्हणतोय?
नीट आठव, विचार कर आणि मग घराबाहेर पाऊल टाक. तुम्ही त्याला सारखं सारखं का डिवचताय? मुहूर्तमेढीच्या कार्यक्रमाला इंद्रा येऊन काय करणार आहे? काय करणार म्हणजे? त्याने माझी अट मान्य केली आहे. अहो ठीक आहे ना, केले अट मान्य आहे मला, पण म्हणून सारखं सारखं- तुमच्या मुलालाच फक्त किंमत आहे का? मला माझा संयम सोडायला लावू नका. इतकं सगळं होऊन सुद्धा- आबा, माझा राग आईवर काढायची काही गरज नाहीये. येतो मी तुमच्या सोबत. इंद्रा, अरे डोंट वरी आई, यांच्या सांगण्यावरून नाही येते मी दिलेल्या कमिटमेंट्स मला जास्त महत्वाचे आहेत म्हणून येतोय. आणि असंही मला कोणीही कधी कसंही डिवचलं तरी मला नाही फरक पडत. मला फरक जाणवतोय मला फरक. गुड, तू येतोयस हे महत्वाचं. चला निघूया. मुहूर्त मेढ रोवणार का? रोवा. मुहूर्त मेढ रोवा किंवा आणखीन काहीही करा. एक वेळी मुहूर्त टळेल, पण त्या राणीच्या लग्नात येणारे विघ्न टळणार नाही. ती येणार म्हणजे येणारच, आणि ती मी आणणार. बुवा, आलो या. नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. छान सगळी तयारी झालेली दिसते. मग आता सुरुवात करायची का मुहूर्तमेढ रोवायला? नाही थांब जरा, आबान बायसाहेब यायला लागल्यात, आता येतील. ए सुरके, अगं आवर लवकर तुझं. आवरलंय, पण तुम्ही बस थांबा, बाईसाहेब आल्यावरच सुरुवात करा. होय ते काय आबा आलं. या या या. नमस्कार आबा. नमस्कार. लय बरं वाटलं तुम्ही आला. अरे आपल्या घरचं लग्न आहे, आम्ही येणार नाही का? झाली का कार्यक्रमाला सुरुवात? हाय का आता? तुम्ही आल्याशिवाय कसा कार्यक्रम सुरू करणार? आम्ही तुमचीच वाट बघत होतो. करायचा का सुरू कार्यक्रम? आलोच आहोत. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. तुम्ही संध्या आलाय, पण मालती बाईसाहेब दिसनात. आलेत की त्या काय? आलेच मी. या. नमस्कार बाईसाहेब. नमस्कार उर्मिला बाईसाहेब. या या, तुम्ही आलात, लय बरं वाटलं बघा. तुम्ही आल्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली. या बसा. आव एक गोट्या. हा, अरे तुला गुरुजीने द्यायला नावात चिठ्ठी सांगितली होती, आणलीस का नाही? ही का आणली? जा दे जा. हा. गुरुजी, तुम्ही सांगितलं तसं मुहूर्त मॅडम गाणं भरायचे नाव लिहून आणलं बघा. बरं झालं. तू माझं काम सोपं केलंस.